फटक्यावरती मिळतील। चार धावा खरं या फटक्यावरती मिळाल्या। मी मगाशी म्हटलं बॉटममॅनचा चांगला वापर करतो खरं अक्षय पवार, फोरम चांगले मजबूत आहे, फिजिक्स त्याचा चांगला आहे, फिटनेस त्याचा चांगला आहे, त्यामुळे नेहमी सातत्य टिकवणारा खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळाला। यावेळेला खेचून मारलाय, स्लॉग हिटचा प्रयत्न होता, गतिमान बॅट्सविंग परंतु प्रॉपर रडारमध्ये आलेला नाहीये बॉल, त्यामुळे सिंगल रन या ठिकाणी मिळेल। मिड विकेटला डीपमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली। या बॉलवर एक सिंगलने मात्र एंड बदलला। आता स्ट्रायकिंग एंडला स्वतः प्रसाद येईल, ज्याने चांगली गोलंदाजी केली पहिल्या सत्रामध्ये। शेवटचं षटक फक्त 9 धावांचं फेकलं, तिथून जो खरं तर करंट रन रेट मागच्या 3 ओव्हरमध्ये जास्त होता तो डाऊन झाला शेवटच्या ओव्हरमध्ये। पहिल्या ओव्हरमध्ये 28, दुसऱ्या ओव्हरमध्ये जवळजवळ आपण पहिल्या 16 धावा आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 14 आल्या आणि लास्ट ओव्हरमध्ये फक्त 9 आल्या। मागच्या इनिंगचं आपण पूर्णपणे उत्तकरण केलं। प्रसादसाठी हा बॉल हार्ड लेंथ वरती होता, जागेवरून फुटवर्क नाहीये, बिगिटचा प्रयत्न होता परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये, त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळाला। योग्य पद्धतीने कटर वापरला गोलंदाज गुड्ड्या, अराउंड द विकेट बॉलिंग करतोय, बॉलला बाहेर काढतोय, थोडासा फिंगर रोल करतोय, त्यामुळे बॉलला जज करणं। आता पूर्ण शफल झाले होते आणि यावेळेला पंच निर्णय देतील, तो निर्णय अंतिम असेल। वाईड बॉल, यस, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून जाणून बुजून लांब ठरलेला हा बॉल। बघा रिव्ह्यू नाहीये, या स्पर्धेचा एक नियम आहे, ऑनफिल्ड अंपायर जे निर्णय देतील ते निर्णय अंतिम असेल, त्यामुळे सर्व खेळाडूंना आम्ही सूचित करतोय पंचाचा निर्णय अंतिम असेल, याची नोंद प्रत्येक संघाने घ्या किंबहुना सर्व खेळाडूने घ्या। वाईट बॉल, स्विच करण्यापर्यंत फुल टॉस आहे, फटका लाजबाब, आडव्या बॅटने लॅप शॉट ज्याला म्हणता येईल, रिव्हर्स खेळले, स्विच खेळले आणि इथे मात्र चौकार मिळाला प्रसादला, चौकार मिळाला जय हनुमान काशीद या टीमला। काशीद नगरीमध्ये आलात की अगदी रोडवरती बजरंग बलीचं ते खरं तर मंदिर आहे, अप्रतिम सुबक असं हे मंदिर आहे। मला वाटतं पहिल्यांदा रायगड जिल्ह्यामध्ये असं मंदिर पाहायला मिळालं असेल, पाहूनच प्रत्येकाचं मन प्रसन्न होईल, भक्तिमय त्या ठिकाणी मन होईल असं हे ते मंदिर आहे। आणि आज बजरंग बलीच्या नावाने हा संघ उतरलाय। जय हनुमान काशीद पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, हुकचा प्रयत्न आहे, मागे निघाला बॉल, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, आउटफील्ड फास्ट मागे, त्याचा फायदा, सलगचा दुसरा चौकार होतोय प्रसादच्या पाठमधून जय हनुमान काशीद टीमला। चर्चा झाली या खरं संघाबद्दल, या संघाकडे बॅटिंग ऑर्डर चांगली आहे, या संघाकडे सलामीवीर जे खेळाडू आहेत ते नेहमी चांगली फलंदाजी करतात आणि ज्यामध्ये 2 आयकॉन खेळाडू देखील आता असतील, जीवित आणि अक्षय। या बॉलला जर चौकार आला तर राकेश जोशी साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक येईल। क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व राकेश जोशी साहेब यांच्याकडून जर का या बॉलला चौकार आला तर 500 मधील बैठक खेळले, क्या बात है, घुटना टेक और प्रसाद का तमाशा देख, छक्का देख, पैरेलल स्ट्रोक, जमिनीला समांतर, इट्स अ फ्लाइटी अँड माइटी ह्यूज इट षटकार। पहिल्याच ओव्हरमध्ये टीट फॉर टॅट, पहिल्या ओव्हरमध्ये ईश्वर चाचेने ज्या 28 धावा खर्च केल्या त्याला प्रत्युत्तर देणारी इनिंग 20 धावा या ठिकाणी आल्या आणि या षटकार जरी आला तरी जोशी साहेबांकडून 500 रुपये आले, क्या बात आहे। प्रसाद कातेसाठी 2 चौकार 1 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय। अफलातून टायमिंग, शेवटचा बॉल, बैठक खेळले, लोअर फुल टॉस, डिपिंग फुल टॉस ज्याला म्हणता येईल, त्याच्यावरती मात्र प्रॉपर कनेक्शन, हॉरिझॉन्टल पद्धतीने बॅट फ्लो आणि रिझल्ट अतिशय सुंदर षटकार आला। विशाल कॉर्नर याने खरं तर विशाल भाई यांनी आपण अल्पोपहार करण्यासाठी, नाश्ता करण्यासाठी यावं। विशुभाई यांना विनंती राहील आपण नाश्ता करण्यासाठी या, खास प्रेम त्यांच्यावरती आहे। प्रसाद पाटील आला बॉलिंग मार्क वरती, खरं सुशांत आणि प्रसाद एका संघातील 2 खेळाडू। सुशांत खरं तर प्रसादचा ज्युनियर आहे, सिनियर आहे आणि ज्युनियर आपण जर पाहिलं प्रसाद आहे, परंतु एकमेकांमध्ये चांगलं बॉन्डिंग आहे त्यांचं। नेहमी प्रसाद सुशांतचा आदर करतो आणि त्याच वेळेला आपल्या सोबत पुढे जाताना तो प्रसादलाही पुढे घेऊन जातो। आयकॉन म्हणून प्रत्येक वेळेला हे 2 खेळाडू एका संघामध्ये आपण खेळताना पाहायला मिळाले आणि नेहमी दोघांमधील चांगलं बॉन्डिंग, त्याचा फायदा संघाला देखील झाला। दोघांकडे असणारा अनुभव
त्याचा फायदा त्या संघाला झाला. आता या मॅचमध्ये प्रसादचं हे षटक निर्णायक राहील का, कारण पहिल्या ओव्हरमध्ये ऑलरेडी 20 आले, आता येणाऱ्या 3 षटकामध्ये बनवायच्या तब्बल 50 म्हणजे जवळजवळ 16.66 हा रिक्वायर्ड रन रेट राहील 18 बॉलमध्ये. पाठलाग करत असताना काशी टीम समोर पहिला बॉल फिरवला, अक्षरशः थोडासा टर्न केला बॉलला, धीम्या गतीने व्हेरिएशन पाहायला मिळालं, अँगल बनवला, कोण क्रिएट केला, बॉल वाईड लाईनच्या आतून निघाला विकेट किपरच्या हातामध्ये आणि त्याच वेळेला डॉट बॉल पंचांनी घोषित केला. कोणत्याही प्रकारची रन नसेल. धाबांचा पाठलाग करताना तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागतं. ॲव्हरेज कॅल्क्युलेशन, टार्गेट किती मोठा आहे यापेक्षा प्रत्येक ओव्हरमध्ये किती धावा बनवायच्यात यावर जर का फोकस केलं तर नक्कीच तुम्ही धाबांचा पाठलाग करू शकताय. आणि इथे प्रत्येक ओव्हर मागे तुम्हाला 2 मोठे फटके खेळावे लागतील. स्विंग अँड मिस, क्या बात आहे. प्रसादची ही स्ट्रेंथ आहे. बघा पुन्हा एकदा प्रसादचा अँगल आणि त्याच वेळेला बॉलची दिशा, बॉलचं परफेक्शन, ॲक्युरेट टप्पा आपण पाहिला या ठिकाणी प्रसादच्या माध्यमातून. आणखीन एक डॉट बॉल, सलगचा दुसरा डॉट बॉल. प्रेशर आता मैदानामध्ये क्रिएट झालाय बॅटिंग करणाऱ्या अक्षय पवार वरती. यावेळेला पिकअप शॉट स्लॉट मध्ये आलाय, ऑन साइडला दे घुमाव के, जबरदस्त टायमिंग, आउट ऑफ द पार्क षटकार म्हणावा लागेल, कारण भरपूर लांब लचक स्ट्रोक्स अक्षय पवारच्या बॅटमधून पाहायला मिळाला. अक्षय पवार हा देखील खेळाडू आपण जर पाहिला कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती मॅच्युअर झालेला खेळाडू आहे. कारण सध्याच्या घडीला आपण पाहिला जसं किरण पवारचा बोलबाला राहिला तसा अक्षय पवार याही नावाची चर्चा सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळाली. आणि यावेळेला षटकार त्याच्या बॅटमधला मच निडेड सिक्सर येणारे बॉल असेल. मैदानामध्ये 15 विजयासाठी आता 44 धावा तर समीकरण बाकी आहे. 15 चेंडूमध्ये 44 धावा. अजूनही हा सामना बॅलन्स आहे असंही म्हणायला हरकत नाहीये, कारण एकही खेळाडू बाद झालेला नाहीये. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर अगदी लेट खेळले परंतु थेट बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर, सीमा पार षटकार. लगातार दुसरा षटकार, पहिले सलग 2 डॉट बॉल, त्यानंतर अक्षय पवारचं कमबॅक, पलटवार, अक्षय पवारचा पलटवार. जर का आणखीन एक षटकार मारला तर जोशी दादा यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक असेल अक्षय पवारसाठी. पुढच्या बॉलवरती जर का षटकार आला म्हणजे हॅट्रिक पूर्ण झाली षटकारांची तर मात्र अक्षय पवारला या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. या स्पर्धेमध्ये विराज जो अगरदांडा टीमचा खेळाडू त्याने पहिल्यांदा 3 सलग षटकार ठोकले होते पहिल्या मॅच मध्ये. लाऊड अपील लेग बिफोर द विकेट साठी झाले. ओव्हर थ्रो होतो त्या ठिकाणी, सिंगल कंप्लीट होईल कदाचित. प्रसाद स्ट्राइक एंडला जाईल. 1 रन या ठिकाणी मिळाली. काल पहिली षटकार हॅट्रिक पाहिली होती आपण विराज कडून, दुसरी पाहिली होती केतन म्हात्रे कडून, आज सुशांत मुकल. बरेचसे खेळाडू आहेत ज्यांच्या नावावरती षटकार हॅट्रिक पाहायला मिळाला कालच्या दिवसामध्ये, परंतु आज सुशांत मुकल पहिल्याच षटकामध्ये सलग 3 षटकार त्याने ठोकले ईश्वर चाचे यांच्या विरुद्ध. आणि त्यानंतर त्याला प्रत्युत्तर देताना अक्षय पवार आतापर्यंत चांगली इनिंग साकारतो. 7 बॉल 17 वरती खेळतो, 4 बॉल 14. प्रसाद काथे तर एका बाजूला 13 बॉल 37 धावांचं समीकरण बाकी आहे. मॅच अजूनही आपण जर पाहिला हा सामना बॅलन्स आहे. आणि जमेची बाजू आपण जर पाहिली काशी संघाची अजूनही जीवित मात्रे मैदानामध्ये येणं बाकी आहे. जीवित मात्रे मुळेकणचा हा खेळाडू, उरण तालुक्याचा खेळाडू. बैठक शॉट पुन्हा एकदा डोळे बंद झाले, अगदी ब्लाइंड स्ट्रोक ज्याला म्हणता येईल. बॉल थोडासा फिरला आणि इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. या बॉलवरती एखादा स्कोरिंग शॉट यायला हवा होता शेवटच्या बॉलवरती. जर का षटकार आला असता तर मात्र हा सामना आणखीन सोपा झाला असता काशी टीमसाठी, पण जर त्याला महत्व नाहीये. आता येणारे बॉल 12 विजयासाठी तब्बल 37 धावांचं समीकरण. 12 चेंडूमध्ये 37 धावा, 18.50 हा रिक्वायर्ड रन रेट राहील. येणाऱ्या पर ओव्हर मागे बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान काशी टीम समोर धावांचा पाठलाग करत असताना शॉर्ट टीम मीटिंग या ठिकाणी बोलावली गेली आहे. कशा पद्धतीने धावा वाचवल्या येतील, कारण मी मगाशी देखील कॅप्टनला विचारलं गतवर्षी आपण या स्पर्धेमध्ये चॅम्पियन राहिला होता, तो प्रेशर कदाचित संघावरती राहील का, कारण आणि थोडं स्पीडअप, यस फिल्डिंग सेटअप आपण लावून घ्या, कारण यश तुम्हाला मिळतं तुमच्या मेहनतीच्या जोरावरती, परंतु त्यामध्ये सातत्य टिकवणं ही सर्वात मोठी आणि अवघड गोष्ट असते. त्यामुळे इथे जर का हा सामना जिंकला तर या स्पर्धेमधलं आव्हान कायम राहील. हा बघा, हा ग्राफ आहे जे आपण शाळा जीवनामध्ये शिकलो. आलेखामध्ये जे स्तंभ तयार केले जातात, ऑरेंज कलर एक ग्रीन कलर,
ऑरेंज कलर होता तो खऱ्या अर्थानं मग पहिला खानाव संघाचा पहिल्या ओव्हरमध्ये मोठा टॉवर उभा झाला आणि त्याला प्रत्युत्तर देताना 20 धाबांचा टॉवर पाहिला आपण पहिल्या ओव्हरमध्ये या इनिंगमध्ये काशी टीमकडून दुसरं षटक होतं खरं तर पहिल्या इनिंगमध्ये ऑरेंज बघा स्तंभ जो 16 धाबांचा होता आणि या वेळेला दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 13. नाचरे मोरा फेम दिनेशजी बेलोशे यांचं आगमन. खरं तर सोशल मीडियावरती एक व्हिडिओ होता नाचरे मोरा फेम ते एक कोणतरी होते ते प्रचंड व्हायरल झालं. तसे आमचे दिनेश बेलोशे साहेब देखील तितकेच फेमस आहेत. त्यांनाही विनंती असेल पण या मंचावरती आपले स्वागत. यस वेलकम. यस आम्हाला माहिती जी दिली तशी आम्ही अनाउन्समेंट केली. दादा आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 12 चेंडूमध्ये आता 37 धाबांचं समीकरण. 12 बॉल आणि 37 धाबा हे कॅल्क्युलेशन. बॉलिंग मार्क वर त्याला स्वतः सुशांत मोकल गोट्या. फुल टॉस बॉल लॉफ करत असताना डाऊन द ग्राउंड खेळले अक्षय पवार. अक्षय पवारचा पलटवार. इथे मात्र आला दणदणी षटकार. चांगलं टायमिंग अक्षय पवारच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मगाशी म्हटलं हा जिद्दी खेळाडू आहे. शेवटपर्यंत हार मानायची नाही. नेव्हर गिव्ह अप. हार कधीच मानायचा. अक्षय पवारच्या अशा अनेक इनिंग पाहिल्या. जेव्हा बॅटिंगची गरज तेव्हा मात्र हा खेळाडू उभा राहिला बॅटिंगसाठी. जेव्हा बॉलिंगची गरज तेव्हा बॉलिंग देखील या खेळाडूने चांगली केली आहे. परंतु आज त्याला धाबा बनवायच्या. धाबांचा पाठलाग त्याला या ठिकाणी करायचा आहे आणि येणारे 11 बॉल विजयासाठी 31 समीकरण विकेट हवा आहे. जय हनुमान काशी टीमला जर का या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला 1 विकेट घ्यावा लागेल. पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. जी भागीदारी पहिल्या विकेटसाठी 2 खेळाडूंमध्ये झाली आहे. प्रसाद तो देखील आक्रमक झालाय. त्याने 5 मध्ये 14 केला. एका बाजूला 8 बॉल 23 वरती खेळतोय. अक्षय पवार आता येणारे 11 बॉल विजयासाठी 31 समीकरण. सुशांत मोकलने पहिल्या इनिंग मध्ये 63 धाबांची इनिंग साकारली. वनमॅन आर्मी एकटा लढला आणि एकटा खेळला. चांगल्या पद्धतीची बॅटिंग. हाफ ट्रॅकर आहे. याही वेळेला पूल करत असताना बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी तो अब हमारी. अक्षय पवार सांगतो मैदानामध्ये पहिले तुम्ही जे केलंय त्याला आता आम्ही पुन्हा एकदा सडेतोड उत्तर देऊ. आणि यावेळेला सलगचा दुसरा षटकार अक्षय पवारच्या बॅटमधून. आम्ही मगाशी म्हटलं हा सामना अजूनही बॅलन्स आहे कारण एक खेळाडू मैदानामध्ये बाद झालेला नाहीये. आता येणारे 10 बॉल विजयासाठी धाबा बनवायच्या. तब्बल 25 धाबा. 10 चेंडूमध्ये 25 धाबा अक्षय पवारला रोखावं लागेल आणि या ठिकाणी वाईड यॉर्कर परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. सुशांत मोकलला देखील माहिती आहे कमबॅक कसं करायचं. बघा पुन्हा एकदा बरोबर खोलात टाकला बॉल. लाईनच्या आतून बॉल निघाला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. पंचांचंही कौतुक करावं लागेल. तीक्ष्ण नजर त्यांची होती. अगदी योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हा हेलिकॉप्टर थोडासा बॉटमहँडचा वापर केला. ऑन साईडला खेळले. फेकी अतिशय वेगवान करेक्ट फेकी झाली आहे. आणि याच वेळेला आपण पाहता मैदानामध्ये नेमकं काय घडलंय. लास्ट मोमेंटला माघार घेतली परंतु पंच जो निर्णय देतील तो निर्णय अंतिम असेल. त्यामुळे प्रसादला या ठिकाणी परतावं लागेल. प्रसादने आपलं विकेट सॅक्रिफाईस केलं. अक्षय मागे फिरला कारण त्याला माहिती आहे सर सलामत तो पगडी 50. मैदानाकडे चालला जीवित मात्र हे 3ऱ्या क्रमांकावरती. जीवित 3ऱ्या क्रमांकावरती चालला. धावसंख्या धाव फलकावधी 46. आता येणारे 9 बॉल विजयासाठी 24 म्हणजे 4 षटकार. सावळे संघाचा कॅल्क्युलेशन नेहमी आपण जर पाहिलं जेव्हा धावा चेस करायच्या असतील किती रन बनवायचे त्यांना किती षटकार मारायचे हे त्यांचं कॅल्क्युलेशन असतं. ज्यामध्ये किरण पवार प्रफुल्ल केदारी अक्षय पवार या खेळाडूंवरती भरपूर मोठी मदार राहायची. आणि अनेक वेळा षटकार चौकारांची भाषा त्यांच्या संघाकडून बोलली जायची आणि तीच भाषा मात्र आजच्या दिवसामध्ये अक्षय पवारने दाखवली. या मैदानावरती स्वतः 10 बॉलमध्ये 30 वरती खेळतो म्हणजे 300च्या स्ट्राईक रेटने ही बॅटिंग त्याच्या माध्यमातून झाली. मैदानाकडे चला जीवित मात्रे. एक सामना तुम्हाला नक्की आठवेल जेव्हा जीवित मैदानाकडे जातो. विहीगरच्या मैदानावरती पनवेलमध्ये नेरे धोंद्रे परिसरामध्ये जेव्हा रायगड ठाणा ही लढत झाली. संघ अडचणीमध्ये असताना केजू मुंडेच्या अगेन्स्ट जीवितने केलेली फलंदाजी कोण विसरेल. बरेच व्ह्यूज त्या व्हिडिओला मिळाल्या. भरपूर लाईक्स त्या खरं तर व्हिडिओला मिळाले सोशल मीडियावरती. आणि तिथून मात्र जीवित पुन्हा एकदा चर्चेमध्ये राहिला. अनेक मोठ्या इनिंग त्याच्या बॅटमधून पाहिल्या परंतु यावेळेला सुशांत मोकलच्या अगेन्स्ट ऑन द राईज. क्या बात है. जबरदस्त टायमिंग. फटका लाजवाब होता. थोडा बॉल टॉस झाला आणि टप्प्यावरती हा दणका दिला. मैदानामध्ये जीवित मात्रेने षटकार ठोकत आपलं अकाउंट ओपन केलंय. आता मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालं. 8 बॉल 18चं समीकरण. 8-18. काशी संघ आता फ्रंट फुटला आलाय कारण मैदानामध्ये
बॅटिंग चांगली होताना आपण पाहिले अक्षय पवार कडून आता आणखीन एक चांगला आयकॉन खेळाडू उरण तालुक्यातील मुळेखण गावचा खेळाडू जीवित मात्र मैदानामध्ये आलाय. त्याच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. आता 8 बॉल 18 धावांचं समीकरण मैदानामध्ये आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. प्रयत्नांची पराकाष्ठा. 7 चेंडूमध्ये 18 धावा. माफी असावी. पुन्हा एकदा कोलाट टाकला बॉल. यावेळेला ऑन साइडला अलॉंग विथ कार्पेट फटका खेळले. 1 रन या ठिकाणी मिळाली. आता सामना आपण जर पाहिला 6 चेंडूमध्ये 17 धावा. समीकरण अगदी सामन्यामध्ये आपण पाहिलं तर बॅलन्स आहे. काही होऊ शकतं. कालच्या दिवसामध्ये 9 धावा डिपेंड झाल्या. कालच्या दिवसामध्ये 12 बॉल 13 धावा रोहा संघाला करता आल्या नव्हत्या. केतन मात्रेच्या संघाच्या अगेन्स्ट जो संघ सर्वे टॉप 3 मध्ये पोहोचला. त्यामुळे इथे काही होऊ शकतं. 12 बॉल मध्ये 52 धावा या अगोदरच्या स्पर्धांमध्ये या मैदानी झालेल्या आपण पाहिल्या. त्यामध्ये 6 मध्ये 17 होतील का किंवा रोखल्या जातील का हे आपल्याला पाहायचं आहे. अंतिम षटक. 2 आयकॉन खेळाडू मैदानामध्ये आहेत. थोडासा मानसिक दबाव असतो ग्रामीण संघातील खेळाडूवरती, परंतु यावेळेला स्वतः कॅप्टन 4थ्या षटकामध्ये आले. सहा बॉल 17 मुन्ना मैदानाच्या आतमध्ये आला बॉलिंग साठी. सहा चेंडूमध्ये 17 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आलंय. अंतिम क्षणापर्यंत हा सामना तुम्हाला जाताना पाहायला मिळेल. पहिले 3 बॉल मुन्नाचे फार निर्णायक असतील. पहिल्या 3 बॉल मध्ये 1-2 मोठे फटके आले तर हा सामना सोपा होईल. जय हनुमान. काशी टीम साठी ऑन साइडला फटका गॅप मध्ये आहे आणि बॉल निघाला मिड विकेटला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषा पार. रन्स मधील 4. कडकडीत चौकार. पहिल्या बॉल वरती वेलकम बाउंड्री. जिबीतच्या बॅटमधून आपण पाहिला हा गॅप मध्ये फटका होता. पुन्हा एकदा जर आपण पाहिला हार्ड लेंथ वरती चेंडू होता. पिकअप करायचा होता, पूल करायचा होता, प्रॉपर टाइम नव्हतं, परंतु गॅप मध्ये फटका असल्या कारणाने 4 धावा या ठिकाणी मिळाल्या. आता येणारी बॉल 5 विजयासाठी 13चं समीकरण. 5 बॉल 13 धावा. 5 चेंडूमध्ये 13चं समीकरण सामन्यामध्ये 1 विकेट हवा आहे खानाव टीमला. हितांशु 11 खानाव संघाला मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल विकेट घ्यावे लागतील. बाउन्सरचा वापर केलाय. अनप्लेबल डिलिव्हरी. वाईट बॉलचा इशारा. या क्षणाला एक्स्ट्रा रन खर्च करणं म्हणजे पराभवाला आमंत्रण. कारण 1-1 रन आता महत्वाचे राहील. 1-1 रन रोखण्यासाठी तुम्हाला शर्तीचे प्रयत्न करावे लागतील या सामन्यामध्ये आणि 1-1 रन बनवण्यासाठी देखील मैदानामध्ये फलंदाजांना संघर्ष हा करावाच लागेल. 5 चेंडूमध्ये 12. अंतिम 5 बॉल आणि 12 धावा. शेवटचा क्षण. या सामन्याचा कोण जिंकणार, कोणत्या संघाचं आव्हान या स्पर्धेमध्ये कायम राहील, कोणता संघ या स्पर्धेमध्ये पराभूत होईल, पहिल्या लढतीमध्ये आपल्याला पाहायचं आहे. 5 बॉल 12. पुन्हा एकदा खोलात टाकला. परफेक्ट यॉर्कर. क्या बात आहे. रूम क्रिएट करून दिली नाही फलंदाजाला. सेकंडचा कॉल. रिस्क घेतली आहे. रिस्क घ्यावीच लागेल आणि इथे मात्र सिंगलला डबल मध्ये परावर्तित केला. असं म्हणतात रिस्क न घेणं ही आयुष्यातील सर्वात मोठी रिस्क आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये जर का तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर रिस्क घ्यावीच लागते. जिंकलात तर नक्कीच तुम्हाला त्याचा आनंद होईल. पराभूत झाला तर तुम्हाला त्यातून काहीतरी शिकायला मिळेल. आणि यावेळेला मैदानामध्ये आपण पाहता 2 धावा आल्या. 4 चेंडूमध्ये 10 धावांचं समीकरण. अंतिम 4 बॉल आणि 10 धावा हे कॅल्क्युलेशन या सामन्यामध्ये आलं. हा सामना रफ अँड टफ होत चालला. हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत जाईल. जर का या बॉलवरती विकेट मिळाला, जर का हा बॉल डॉट टाकला गोलंदाजाने, तर हा सामना रोमहर्षक तुम्हाला होताना पाहायला मिळेल. पण तसं होऊ देणार नाहीये जीवित. मोठमोठ्या इनिंग त्याने आतापर्यंत साकारलेल्या आहेत आणि त्या देखील क्रुशल मोमेंटला. त्यामुळे गंभीर परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने खंबीर उभं राहावं हे जीवित कडून शिकावं. हा फटका बघा पुन्हा एकदा ऑन द राईस. आपण जाग केला. शॉर्ट ऑन पूल करत असताना प्रॉपर कनेक्शन होतं. हँड अँड कॉर्डिनेशन अतिशय चांगलं होतं. आणि फिटनेस बघा जीवितचा. वेट लॉस त्याने केलाय. फिटनेसकडे देखील भरपूर लक्ष दिलंय आणि यावेळेला मात्र चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. निर्णायक क्षणाला हा षटकार आला
आता येणारे 3 बॉल विजयासाठी 4चं समीकरण. 3 चेंडू आणि 4 धावा. अग्निपरीक्षा राहील मुन्ना समोर या धावा वाचवणं. अग्निपरीक्षा राहील या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या खानाव टीम समोर इथून सामना कशा पद्धतीने जिंकता येईल. सुशांत मोकल मार्गदर्शन करतो आपल्या खेळाडूला कशा पद्धतीने या धावा रोखता येतील. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण झालं. हा सामना आपण जर पाहिला पहिल्या षटकामध्ये 20 आल्या, सेकंड ओव्हरमध्ये 13 आल्या. मागच्या षटकामध्ये सुशांत महागडा राहिला, त्याने 20 धावा खर्च केल्या आणि यावेळेला 6 मध्ये 17चा पाठलाग करताना 3 बॉल 4 वरती हा सामना आता आलाय. 3 चेंडू 4. काल असा सामना आपण शिरडोन आणि अगरदांडा या संघासोबत पाहिला होता. 3 बॉल 3 असताना 2 बॉल डॉट आले. 1 बॉल 3 असताना मेहबूब या खरं तर फलंदाजाने षटकार ठोकला होता. खरं चांगली फलंदाजी. याही वेळेला वाईड यॉर्कर, स्क्वेअर कट, क्या बात आहे. स्क्वेअर ड्राईव्ह केला बॉलला, डीप कव्हर पॉइंटला बॉल निघाला. सेकंडचा कॉल, स्ट्राईक स्वतःकडे घेतल्याने आता अक्षय पवारला मात्र इथून परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. कहाणी में ट्विस्ट. शेवटचे 2 बॉल विजयासाठी आता 3 धावांचं समीकरण. अजूनही सामना संपलेला नाहीये. हा चेंडू अतिशय निर्णायक राहील. 2 बॉल 3. जीवितचा विकेट मिळाला तर सोने पे सुहागा. जीवितचा जर का विकेट मिळाला तर या सामन्यामध्ये 100% कमबॅक होईल फिल्डिंग करणाऱ्या हितांशु 11 खानाव संघाचा. आणि जर का जीवितच्या बॅटमधून एखादा मोठा फटका आला तर हा सामना सोपा होईल. 10 बॉल 30 केल्या कर्ज मैदानामध्ये अक्षय पवारने 4 षटकार ठोकले, 1 चौकार त्याच्या बॅटमधून पहिला. बॅटिंगसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 300चा स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग केली. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय लल्ला, दीपेश उर्फ लल्ला या नावाने संबोधतो या खेळाडूला. शेवटचे 2 बॉल आणि 3चं समीकरण. हा चेंडू अतिशय महत्वाचा. स्ट्राईक स्वतःकडे घेतली आहे, जबाबदारी स्वीकारली आहे स्वतः जीवितने. हा सामना मी शेवटपर्यंत उभा राहून फिनिश करेल म्हणून सामना संपलेला नाहीये. फुल टॉस बॉल आणि इथे मात्र खराब चेंडू, त्याचा फायदा. विनिंग स्ट्रोक, वॉल फिनिशर. पुन्हा एकदा जीवितच्या बॅटमधून हा षटकार ठोकत मात्र हा सामना त्याने जिंकून दिलाय आपल्या जय हनुमान काशीद या टीमला. वेल प्लेड जीवित. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि पहिला सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतो. घरच्या मैदानावरती होम ग्राउंड वरती जय हनुमान काशी संघ. सुशांतच्या 63 धावा ज्या होत्या त्याच्यावरती पाणी फेरलं गेलं. कारण हा सामना जर का जिंकला असता फिल्डिंग करणाऱ्या खानाव टीमने तर डेफिनेटली या सामन्याचा सामनावीर हिरो राहिला असा सुशांत मोकल. परंतु एका बाजूला आपण पाहिलं अक्षय पवार, प्रसादचंही कौतुक व्हायला होतं कारण त्याने चांगली बॉलिंग केली पहिल्या इनिंगमध्ये. बघा तिसरा सामना. भोसले वॉरियर्स थेरोंडाने लबेक मांडला. हे 2 संघ आले असतील तर आपण प्लीज रिपोर्टिंग करा. हा सामना जिंकला मैदानामध्ये जय हनुमान काशी टीमने. अभिनंदन. हार्डलक टीम हितांशु 11 खानाव. तर या सामन्याचा हिरो, प्लेयर ऑफ द मॅच, नो डाऊट ज्याने 30 धाबांची इनिंग साकारली